जाणावे आपण आपुल्याला जाणावे, जाणावे आपण आपुल्याला जाणावे. जीवनाविषयी जाणणं म्हणजे वेद. त्या अर्थाने आपण सर्वसाधारण जीवन आणि आपलं जीवन याच्यामधले काही गोष्टी एकमेकांच्या तुलनेने पुढे पुढे जशा जशा आपल्याला सोप्या पडत जातील तशा पाहत चाललेल्या. त्यामधली आपल्या संदर्भातली महत्त्वाची गोष्ट गेल्या वेळेला शेवटी तिथे येऊन थांबलो होतो की वेळ मर्यादित आहे, जीवन मर्यादित आहे, म्हणून तो थांबावा लागला. कारण तर समर्थांचं घ्यायचा विचार होता, पण थांबवलं की हे सगळं जीवन मर्यादित आहे. तेव्हा तिकडे जीवनाचं स्वरूप पाहिलं ते अमर्याद आहे, आधी अंत नाही असं स्वरूप आहे. आपलं जीवन पाहिलं तर मर्यादित आहे. तेव्हा याची जाणीव आपण जीवन जगताना आपल्याला आहे का याचा विचार आपल्या मनाशी करा की आपलं जीवन मर्यादित आहे. आपण अत्यंत निश्चिंत असतो तसा विचार केला तर आपण असता का नाही मला माहिती नाही, पण मी असतो की काय नाही, काय तसं काही प्रॉब्लेम नाही आहे आता, आणि निवांत आहे. तसं अजून बरीच वर्ष आहेत थोडक्यात म्हणजे. त्यामुळं तसं काही साधण्याची किंवा कशाचीच एवढी काही गडबड करण्याची गरज नाही. मात्र खाण्यापिणं चहा पाणी वगैरे मात्र वेळच्या वेळी झालं मर्यादित आहे. याचा अर्थ आपल्या दृष्टीनं असा की वेळ मर्यादित आहे, साधनं मर्यादित आहेत. मनुष्य म्हणून तिथे अमर्याद साधनं आहेत. संबंध जीवनाला कोणतंही साधन उपलब्ध आहे. झाड पेड पाणी पाऊस काय वारा काय वाटेल ते साधन उपलब्ध आहे, आपल्याला उपलब्ध नाही. स्वामींसारखे नाही म्हणा, टेंबे स्वामींसारखे नाही, हा घ्या पाऊस आपल्याला मागे बोललो होतो तसं हे त्यांना उपलब्ध आहे. आपल्या सामान्य माणसाला काय उपलब्ध आहे तर आपल्याला साधनं अत्यंत मर्यादित उपलब्ध आहेत. उलटं वय वाढत चाललं, वेळ कमी कमी होत चालला की पंत महाराज म्हणतात तशी एक एक साधनं राजीनामे देऊ लागतात. त्यांचा शब्द एक एक साधन राजीनामा देऊ लागतात असं आहे. आपल्याला तो पटणार आहे, अनुभवाला येणार आहे. कोणाचे कान राजीनामा देतात, कोणाचे दात राजीनामा देतात, डोळे राजीनामा देतात, पाय देतात. आपल्याला माहिती आहे आपल्याला असावं तर याची जाणीव असेल. तेव्हा जी काही साधनं आहेत पुन्हा त्यात ही अडचण आपल्या डोळ्यासमोर असावी अशी आहे कायम. त्यानंतर ज्या मदती आहेत आपल्याला त्याही मर्यादित आहेत. तिथे कोणत्याही प्रकारची मदत कोणत्याही कुठूनही कोणालाही कुणीही अशी करावी अशी जीवनामधली परिस्थिती आहे. आपली परिस्थिती मदतींची आपल्याला खात्री आहे आपल्याला काय मदत मिळू शकेल आणि कितपत मदत मिळू शकेल. तर खात्री देणं अवघड आहे. आपण नाही का म्हणतो एवढा भरोशाचा माणूस फोन केला, आजच्या वेळेला काहीतरी सबब सांगितलं, नाही आले वेळेला असं वाटतं. म्हणजे संबंध असला तरी अशी अवस्था होते. हा नडणार नाही, भगवंताचा माणूस आहे, भगवंताला सगळ्याच मदती उपलब्ध आहेत, त्यामुळे तो कुठून तरी त्याचं काम करेल यात काही शंका नाही. पण त्यासाठी आपण भगवंताचं असावं लागतं. तर ते जर नसेल तर मग अडचणी होतात, कारण मर्यादा आहे त्याला. ते आपण समजूनच असावं की आपलं जीवन मर्यादित आहे, ते मदतींच्या अर्थाने सुद्धा मर्यादित आहे. कृती म्हणून विचार करायला जावं तर आपल्या कृतीनेही आपले जीवन मर्यादित आहे. किती प्रकारच्या कृती मनुष्य करेल. आपण आपल्या पाहतो एकमेकांच्या मध्ये एखादा मार्ग चालतो, एखादा दुसरा चालतो, एखादा तिसरा चालतो, किंवा प्रपंचाचा मार्ग सर्वसाधारण सगळेजण चालतात असं गृहीत धरलं तरी त्यात सुद्धा या कृतीला सुद्धा मर्यादा येतात. तेव्हा या सगळ्या याचा सारांश एवढा की आपल्या जीवन एकूण मर्यादित आहे. बाकी तपशील नाही पाहिले आणखीन तरी चालेल. आता मर्यादित आहे ते कळलं तर काय होतं. जीवन जाणायचे कशासाठी तर हे मर्यादित आहे आणि किती प्रकाराने मर्यादित आहे हे आपल्याला आता लक्षात झालं तर याचा परिणाम काय होऊ शकतो. काही वेळेला आपल्याकडे मोठे यांना म्हणजे वेळ नसतो. आपल्याला जसा वेळ नाही, आता म्हटलं आपण मर्यादित जीवन आहे तसं एक साधा खेळ जरी झाला तरी बुद्धिबळाचा खेळ असतो. 20-40 फक्त, 10-40 फक्त असा खेळ असतो. त्यामध्ये फक्त गुणावर काय व्हायचं ते होतं. तर मात साधू शकला तर ती गोष्टच वेगळी, पण मर्यादित चालींचा खेळ आहे. 10 चाली आहेत, 20च चाली आहेत. किंवा आपल्याकडे आता ओव्हर्स
ठरलेल्या ओव्हर्स आहेत, आपले सुद्धा ठरलेलेच आहेत हा. फक्त तिथं आधी ठरवतात तेवढे मिळतात, पाऊस मिळून देईलच ह्याची गॅरंटी नाही, मग पुन्हा 8 मिळाले तर 8 घ्यावे लागतात, असं प्रकार आहे. म्हणजे त्याच्यावरच्या मर्यादा तिथेही लक्षात घ्याव्या आपण की मानवी मर्यादा कशा आहेत त्या. पण ठीक आहे, मी म्हणतो 10-20 ओव्हर्सची मॅच आहे, काय असेल ते, तर ती तेवढी आहे हे कळतं. किंवा मी आणखीन एक अगदी सोपं घेतो की काही वेळेला ह्या चित्रकलांच्या वगैरे स्पर्धा होतात, त्यामध्ये सांगितलेलं असतं की 1 तासात चित्र पुरं करायचं. काही ठिकाणी 3 तास असतात, काही ठिकाणी 1 तास असतो. 1 तासात चित्र पुरं करायचं, कल्पना समोर दिलेली आहेत, हे 1 तासात तुम्ही मांडून दाखवा. आता हे कळतं त्यावेळेला मर्यादित असणं कळण्याचा सर्वात मोठा उपयोग की माणसाला कृती बदलण्याचे पर्याय सुचायला लागतात. आपल्या कृती कशा कराव्या तेव्हा कौशल्याचे पर्याय माणसाला सुचवणं हे मर्यादित ज्याला जीवन आहे हे कळलेलं आहे त्याच्या दृष्टीनं सर्वात मोठा फायदा आहे. कारण आता त्याला चित्र तेवढ्यात काढायचं आहे, आउटलाईनला फार वेळ नाही. आता आउटलाईन पटकन काढून घ्या, पुढचं सगळं व्हायचं आहे अजूनही. हे त्याच्या जसं लक्षात येतं, चित्र काढणाऱ्याच्या जसं लक्षात येतं किंवा कोणी खेळणाऱ्याच्या लक्षात येतं की इथं आपल्याला रेंगाळता येत नाही असं लक्षात येतं, तेव्हा लगेच कृतींच्यामध्ये बदल होतो. तेव्हा या सूत्रामध्ये नुकसान होतं असं नाही, जीवन कळतं त्यावेळेला कृतीतला प्रकार बदलतो, त्याच्यामधली निवड बदलते. तेव्हा हे बदलण्याचं एक महत्त्वाचं सूत्र आहे, तेवढं आज बघून थांबायचा असा विचार. तर वेळ मर्यादित आहे याचा काही लोकांच्यावर थोडासा विपरीत परिणाम होतो. काहींच्या ते लक्षात येतं की वेळ मर्यादित आहे. काही काही मुलांचं होतं तसं की अभ्यासाला आता वेळ फार थोडा राहिला आणि एकदम परीक्षा समोर आलेली आहे, म्हणजे आधीचा वेळ कुठेतरी गेलेला आहे हे गृहीत धरा, तर ते लक्षात यायला वेळ झाला आहे असं झालं. म्हणजे ते एकदम जानेवारीत वगैरे लक्षात आलं, फेब्रुवारीत लक्षात आलं, असं काहीतरी झालेलं असतं. तर हे झाल्याचा परिणाम 2 प्रकारचे होऊ शकतात. एक परिणाम म्हणतो तसा एकदम सगळं व्यवस्थित मांडून घेऊन आता कोणते कोणते कृतींची कॉम्बिनेशन मी करू शकतो आणि किती लवकर मी माझं ध्येय तेवढ्या वेळेत गाठू शकतो, 10 वर्ष आहेत ना 9 वर्षमध्ये जिंकेन, असं त्याचा मग हे सुरू होतात, मांडणी सुरू होते त्याची आणि प्रयत्न सुरू होतात. हा एक चांगला विधायक त्याचा परिणाम झाला. पण काही वेळेला चुकीचे परिणाम होतात, ते आपले जाता जाता आपण पाहिलेले असावेत. म्हणजे बरं, वेळ कमी आहे म्हटलं की मनुष्य गडबड करायला लागतो. त्याला असं वाटतं की कमी वेळ आहे त्यामुळे गडबड केली पाहिजे, तेव्हा गडबडीनं गोंधळ जास्त होतो. हे आपल्या लक्षात असावं की कमी वेळ आहे, मर्यादित आहे, याचा अर्थ या मार्गाने जावं असं नाही. हे मार्ग चुकीचे आहेत की गडबड करणं, गोंधळ करणं, धावपळ करणं. अनेकांना असं वाटतं ते मर्यादित ओव्हर्स असतं त्याच्यामध्ये असं गोंधळ होतो, प्रत्येकाला ते पळायचाच प्रयत्न करतात. असं कशी गरज असतेच असं नाही. त्यापेक्षा शांत राहून एखादा चौकार षटकार ठोकला तर कामं होऊन जातात. म्हणजे ते त्यातही असतं. हे शेवटी तुम्ही काय करणार तर ह्या 2 कृतीचे म्हणजे त्याचे जे परिणाम होतात ज्यांना हे कळतंय त्यांच्यावर होणारे 2 परिणामाचे प्रकार सांगतो. एक चुकीचे मार्ग अवलंबले जातात, ते म्हणजे धावपळ करणं किंवा खूप कामं करायचा प्रयत्न करणं, उरकण्याचे प्रयत्न करणं. उरकण्याच्या प्रयत्नात स्वतःवर ताण येणं, मनावर ताण येणं. शरीरावर येतोच येतो पण मनावर पण ताण येतो की हे होणार नाही असं वाटायला लागतं. तर हे जे आहे हा त्याच्यावरचा नकारात्मक किंवा निगेटिव्ह असा स्वरूपाचा परिणाम आहे. तर त्यामुळं काय होतं की हे ताण आले की चुकावायला सुरुवात होते. एकदा चुकीची वाट चालायला लागली की सगळं चुकीचं होतं, तसं पुढचं सगळं होतं. मग एकदा ताण आला की त्यामुळं चुका होतात आणि त्या चुकांच्यामुळं शेवटी शरीराला क्षीण होतो, मनाला क्षीण होतो आणि शेवटी जे आपण त्याचं फलित म्हणायचं आउटपुट म्हणून तो कमी मिळतो. तेव्हा मर्यादित आहे याचा अर्थ या अर्थाने घेऊ नये यासाठी मुद्दाम, आणि असं होत असतं बाहेर आपण पाहतो हे असे परिणाम घडलेले, ते लक्षात असावेत म्हणून हे ठेवलं. आता हे सगळं मर्यादित आहे याचा मला बरोबर उपयोग कोणता की ठीक आहे हे मर्यादित आहे मान्य, मला काय 5, 50, 60, 70 काय असेल ते वर्ष मिळणार ना, हरकत नाही. मिळणार म्हणून मी काय करू शकेन तर मी माझी कर्मांची निवड बरोबर करू शकेन. कर्मांची निवड ते माझ्या हातात आहे, त्यामुळे कर्मांची निवड करू शकेन. कर्मांची निवड करताना गरज पाहू शकेन, त्यावर कसोटीवर घासूनच घेईन. गरजेच्या कसोटीवर आपली कर्म घासून घेता येणं हे साधकाचं लक्षण आहे की गरजेच्या कसोटीवर, महत्त्वाच्या कसोटीवर आपली कर्म घासून घेता आली पाहिजे की गरजेचं आहे का नाही, हे महत्त्वाचं आहे का नाही, तर मी करीन. नुसतं काम केलं याला काय अर्थ नाही आहे. ते काम मला एवढ्या वेळेत
त्या करण्याचे एवढेच फक्त पर्याय उपलब्ध आहेत, त्यातला मी सर्वात चांगला पर्याय निवडलेला आहे असं ज्याचं असेल त्याला बरोबर सापडलेलं आहे. त्यामुळे गरज म्हणून त्या कसोटीवर घासून पाहिलं, महत्त्व कामाचं म्हणून पाहिलं. ते महत्त्व कोणत्या अर्थाने, महत्त्व तर नेहमीच आहेच आहे, पण त्याच्याबरोबर मुक्तीकडे जाणार आहे की नाही काम करतोय ते, का ते मला पुन्हा अडकवणार आहे, ह्या चक्रात मला अडकवणार आहे का चक्रातनं सोडवणार आहे, हे ज्याच्या मनात विचार येईल त्याला हे निवडता येईल. त्यानंतर जे काम करतो त्या कामामध्ये माझ्या अचूकता किती येईल, तर जितक्या चुकवतात तितक्या सुधारण्यात वेळ जातो. त्यामुळं तो बरोबर आहे, जर शांतपणे एकच जर बरोबर बाण मांडलेला असेल तर तो आपलं काम करेल. पण गडबड आहे, वेळ मर्यादित आहे म्हणून एक अड्डा बाण मारले आणि ती सगळे वाया गेले तर त्याचा काय उपयोग नाही. वेळापरी वेळ गेला, शक्तीपरी शक्ती गेली आणि शेवटी आउटपुट म्हटलं मगाशी तसं चुकीचा निघाला किंवा शून्य निघाला. मग असं जर होत असेल तर आपल्या जीवनाकडे आपणच पाहावं की असं काय होते का, असं काय झालं का. तेव्हा करण्यात अचूकता येते. खरं सांगायचं तर ज्याला वेळ मर्यादित आहे कळलेला आहे त्याचा दिवस अचूकपणे जात असतो. ज्याला जेवढं आवश्यक वेट आहे तेवढं त्या कामाला दिलेलंच आहे, त्याबद्दल शंकाच नाही. ते प्रत्येकाच्या पातळीवर प्रत्येकाला लागू आहे. तेव्हा करण्यामध्ये अचूकता यावी. ज्याला वेळ मर्यादित आहे हे माहिती असेल त्यांनी त्याचं करणं शांत असावं असे आवडतं. वेळ मर्यादित आहे ना, मग आपण शांत राहून काम केलं पाहिजे. जर आपण अशांत असू तर कामं जास्त झाल्यासारखं वाटतं. जसं काही काही लोक असतात बघा, ती इकडून तिकडे उगाच फिरत असतात. व्यवहारातलं बघितलं म्हणजे ते अधिक बरं पडेल. खूप मदत केल्यासारखं ते वाटत असतं. प्रत्यक्षात त्यांच्यापेक्षा जो शांतपणे एखादं काम वाटायला घेऊन मदत करतो त्याच्याकडनं खूप काम होत असतं. पण काही माणसं इकडून तिकडे लगबग नुसतीच त्यांची सुरू असते. आपण स्वयंपाकात पाहतो, कार्याच्या वेळेला पाहतो, इतर काही कामांच्या वेळेला पाहतो, लगबगच करतो नुसती. मूळ काम त्यांच्याकडून काही मिळालेलं नसतं. त्यामुळे ते शांततेने जास्त होतं. तर शांत राहाल तर आपलं ध्येय लवकर गाठाल असं आहे. त्यामुळे कर्मामध्ये शांतता आणणं हे मर्यादित वेळ असण्याचं एक चांगला उपयोग आहे की अरे मला शांत राहिलं पाहिजे, आता मला वेळ मर्यादित आहे, तर माझ्या कामाला जर अचूकता यायची असेल तर मी स्वतः शांत पाहिजे. करता शांत असला म्हणजे कर्म अचूक व्हायला मदत होते, हे आपण लक्षात ठेवा. करता शांत पाहिजे. तुम्ही बघितलं असेल की पेपर सोडवताना जर ते आपल्याला लक्षात आलं की हे जरा अवघड काम पडलेलं आहे थोडंसं, तर आपल्या डोळ्यासमोर आलं की शांत राहणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यांनी जर गडबडून जो गेलेला आहे तो घोटाळा करणार आहे सगळा पेपरमध्ये, तर तसं नाही, शांत ठीक आहे, अवघड आहे, काय हरकत नाही, मी तयारीनं आलो होतो, त्याच्यातलं काही निम्मच दिसते, उरलेलं दिसत नाही कुठे काय. असं होतं, आपण जी तयारी करतो ते निम्मच दिसतं, त्यातनं उरलेलं काही दिसतच नाही, ते जे काही दिसतंय ते वेगळंच दिसतंय सगळं, हरकत नाही. पण ह्यामुळे मी माझ्या हातातला अर्ध घालवावं का हा प्रश्न आहे. हातातलं जे अर्ध आहे ते न घालवायला मनाची स्थैर्य किंवा शांतता लागते. तर ती आपल्याकडे ठेवली तर जे निम्म आहे ते पदरात पडतंच. आणि अनेकदा पासिंग 50ला असतं, होऊन जातं काम आपलं, आपल्याला काम होण्याची मतलब आहे. परमेश्वराच्या दरबारात जसं काहीतरी पासिंग असेलच की, तर तसं आपल्या कर्माला सुद्धा काही पासिंग असेल तिथं ते होऊन जाईल. आणि जे आपल्याला असं वाटतं की हे काहीतरी नवीन दिसते असं जर होत असेल तर जरा थोडं त्याच्याशी परिचय झाला की काही मांडणी बदलली असं लक्षात येतं, काही शब्द बदलले असं लक्षात येतं, प्रश्न तोच आहे असं लक्षात येतं. हे सगळं नंतर लक्षात यायला लागतं, पण ते लक्षात यायला चित्त शांत लागतं. त्यामुळे हे ज्यांच्याकडे आहे त्यांना ह्या मर्यादिततेच्या तत्वाचा उपयोग झाला आहे असं म्हणता येईल. तेव्हा शांतता, आता कर्मात शांतता असावी म्हणजे रेंगाळावं असं नाही. अनेकांची कल्पना तशी आहे की सावकाश करणं म्हणजे शांतपणे करणं. कामाचा उरक स्पीड तोच आहे, फक्त करणारा शांत आहे. यात जो फरक आहे तेवढा आपल्या लक्षात असावा म्हणजे झालं. नाहीतर काय होतं, हे साधताना ते जातं. तर हे सगळं काय असते, अनेक गोष्टींचा मेळ आहे सगळा. परमार्थ काय, प्रपंच काय, सगळा मेळ आहे. पेटी जरी वाजली, सुरुवातीला वाजवायला जे घेतं त्याच्या लक्षात येत, काही घ्या, व्हायलिन घेतलं तर ती नुसतं बोच वाजत राहतो, ती बोटं वाजवायची, हा सगळा मेळ आहे. काय कुठेही काय, इकडे बोटं फिरवायला वाटावतं तर इकडे भाता थांबतो. सुरुवात जे प्रयत्न करतो ना, तू कोणते काही असू येत आपलं बोटं थांबण्याची व्यवस्थित ठेवायला जावं आणि अचूकपणे ते करायला जावं, तर डाग्यावर हातच राहायला लक्षातच राहत नाही त्याची याच्याशी जोड आहे. तेव्हा हे सगळीकडे आहे, फक्त आपण जरा समजून घेतलं तर हे काम बरोबर चालेल. त्यामुळे आपण शांत आहोत याचा अर्थ रेंगाळत नाहीये. करण्यातल्या कृतीचा जो वेग आहे तो कृतीचा वेग बरोबर आहे, पण करता शांत आहे, त्यामुळे उलटा जास्त वेग आहे, मग त्याच्याकडून जास्त आउटपुट मिळतो. म्हणून हे आपण जीवनाचं सगळं शिकतो आहोत.
त्यानंतर जर वेळ मर्यादित असेल तर माझं काम मला आत्मविश्वासानंच करावं लागेल. हाही एक भाग आहे. मी कसं घ्यावं, वेळ मर्यादित आहे, ठीक आहे, मी कसं घ्यावं, मी हातपाय घालून बसावं का, वेळ मर्यादित आहे, आता काय करणार, आता ते काय आपल्याकडनं होणार नाही. तसं नाही, आता तर माझ्याकडनं ते होणार कारण काय वेळ मर्यादित आहे, फारच थोडा वेळ मला हे काम करायचं आहे. समजा एखाद्या परीक्षेला 15 दिवस उरले आहेत, अरे बापरे 15 दिवसाचं कसं होणार, असं म्हटलं तर असं पण म्हणता येतं. पण परीक्षेला फक्त 15 दिवस आहेत, म्हणजे समजा एखाद्याला परीक्षेतनं सुटण्याचा आनंद होत असेल त्या आनंदाला फक्त 15 दिवस बाकी आहेत तेव्हा ते असावं आणि मर्यादित असेल. आणि जर आपण काही थोडी निष्ठा ठेवून असणारे असाल, कशावरही असू दे, परमेश्वरावर असू दे, कोणावर असू दे, तर निश्चिंत असायला हरकत नाही. मर्यादित आहे ना, पण दिला नसता तर मर्यादित का होईना पण दिलाय ना, मी निश्चिंत राहून माझं काम करेन, त्यांनी तो करता शांत होतो. तेव्हा कर्मातला करता अत्यंत महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवलं तर त्या बाजूने हे सुटतं. तर अगदी जरी विद्यार्थी जरी झाला तरी सुद्धा मर्यादित आहे ना, वेळ मर्यादित आहे, यश मिळवायचं आहे. हे सर्व म्हणजे तो असू दे, नोकरदार असू दे, वृद्ध असू दे, मी असं पाहतो की जे तत्व आहे ते सर्वांना लागू होतंय की नाही, त्याच्या पातळीवर त्याला ते लागू व्हायला पाहिजे. तर हे जे तत्व आहे ते जीवन आपल्याला मर्यादित आहे, हे एकच मूळ, एक खूप 50 तत्व आहेत, पण ते समजून घेताना एकच लक्षात तत्व घेतलं तर त्याचे एवढे परिणाम चांगल्या तऱ्हेनं आपल्याला घेण्यासारखे आहेत, जे चुकीचे आहेत ते आपल्याला समोर ठेवलेले आहेत. तर हे मर्यादित जर असेल तर एक लक्षात ठेवू आपण की हे विद्यार्थ्याच्या परीने लागू होईल. समजा ऑफिसमध्ये काम करणार असेल तर त्याला त्याच्या परीने लागू होईल. जो मनुष्य समजा हेच काम म्हणजे वृद्ध मनुष्य आहे तर त्यालाही कळलं की त्याला तर नक्कीच कळेल की हे मर्यादित आहे काम, आणि त्यामुळं आपल्याला हे काम करताना उरलेल्या वेळाचा जास्तीत जास्त विधायक उपयोग कसा करता येईल, तर हे वृद्ध माणसाच्या पातळीवर सुद्धा आपल्याला शिकता येणं शक्य आहे. तेव्हा मर्यादित आहे, नुसतं मर्यादित आहे म्हणून दुःखी व्हायचं काही कारण नाही. मर्यादित आहे यामुळं कृती चोखंदळ होतात. कृतीमध्ये निवड जी मगाशी म्हटली ना, तर तशी निवडीमध्ये चोखंदळपणा असतं. उगाच कृती करत राहत नाही, विचार करतो ना, मगाशी गरज उपयुक्तता वगैरे जसं मगाशी बघितलं तर तसं चोखंदळपणा कृतीमध्ये येतो. च्युझिनेस आहे, कंजूस नव्हे, ती निवडीच त्याच्या च्युझिनेस आहे. तो निवड करताना फार बारकाईने करतोय की हे कर्म मला करणं आवश्यकच आहे का, कारण माझ्याकडे वेळ मर्यादित आहे, ते कर्म आवश्यकच आहे तरच करायचं. म्हणजे साध्या भाषेमध्ये मागे जसं एकदा बोललो होतो तसं घराची म्युझियम बनवणार नाही मनुष्य. अनेकांच्या घरामध्ये गेलं म्हणजे म्युझियममध्ये गेल्यासारखं वाटतं. गरज नाही आहे काही वस्तूंची एवढ्या आपल्याला, मग त्या गोळा करण्यात वेळ गेला ना माझा, तो कशाचा तरी चांगल्या कामाचा वेळ गेलेला आहे, तर त्यामुळे ते त्याच्याकडनं होणार नाही. अशा कितीतरी गोष्टी आपल्याला आढळतील की हे करण्याची गरज नाही. तर हे एकदा जर आपल्या लक्षात आलं की हे आपल्याला जीवन हे अशा तऱ्हेनं मर्यादित आहे हे कळलं, तर हे सगळे उपयोग आपल्याला स्वतःला करून घेता येतील. आता हे मर्यादित आहेत याचं हे जर जाणलं, मगाशी मी जे वस्तूंचं उदाहरण दिलं त्याच वस्तूंचं उदाहरण थोडं चालवलं तर आपल्या लक्षात येईल की ठीक आहे, वस्तू तर शिवाय तर आपला प्रपंच उभा राहणार नाही, व्यवहार सुकर होणार नाही. आला मनुष्य तर बसायला तर त्याला काहीतरी बाग तरी पाहिजे, खुर्ची तरी पाहिजे, स्टूल तरी पाहिजे, काहीतरी हवंच त्याला. म्हणजे एवढं त्याचं किमान काम झालं. हे किमान काम गरजेच्या कसोटीवर घासून घेतलेलं आहे, त्यामुळे तेवढ्या गोष्टींची गरज आहे. आता बाजूला तर काही लावता येतं. आपण आता सीझन येईल, आता ऊसाचं सीझन येईल बघा, 4 महिने आहेत, 2-3 महिने. वसंतीगृहात ते बघा नेहमी हे असतं, ती नवनाथ असतात नेहमी वसंतीगृह. तर ती जी असतात त्याच्यामध्ये ते कडेला सगळीकडे ती भिंत दिसतच नाही, हो की नाही. ते काय खून खराबा, ते अमकं तमकं काय जे असेल ते बंडलबाज अमकं तमकं काय जे असतं ते सगळीकडे लावलंच. तेव्हा आत गेलं की आपल्याला ती सवय झाली, आता आपण बघत पण नाही तिकडे अर्थात. त्याला ते थोडक्यात काम करायचं असतं म्हणून ती मोठी मोठी पोस्टर असतात बघा लावलेली सगळी. तर ते आपल्या लक्षात येईल की असं पण ते करता येणं शक्य आहे. अगदी आरामखोर जंगली काय कुठलीही लावलेलं असतं, ते एवढं मोठ्या साईजचा एक कागद असला म्हणजे त्याच्यावर काय काय असे ना तिथे लावलेलं असतं.
तर असं काही घराचं करायचं कारण नाही आपल्याला. आपल्या घरामध्ये आल्यानंतर त्या माणसाची प्रसन्नता वाढवेल एवढी एक कृती, एवढी एक वस्तू किंवा 2 वस्तू एवढ्या आपल्याला पुरेशा होऊ शकतात. हे एकदा मर्यादितता लक्षात आली की हे सगळं लक्षात येतं की अरे हे आपल्याला अशा पद्धतीनं करणं शक्य आहे. विद्यार्थ्याचं सुद्धा त्याच्याकडे काही तास आहेत, ते मर्यादित आहेत. तर आता त्याचे ते प्रमाण ठरवता येईल त्याला की यातले माझे अभ्यासाचे किती आणि करमणुकीचे किती. 5-6 तास मिळालेत, तो 5 अभ्यासाचेच एक करमणुकीचा आहे, हे मान्य आहे. बदलाचा आहे, करमणुकीचा आहे, व्यायामाचा आहे, इतर अनेक गोष्टी असतील. हे गरज आणि प्रमाण सगळं आपोआप ठरत जातं. एकदा हे मर्यादित आहे हे मात्र डोक्यात ठोका बसला पाहिजे की जीवन मर्यादित आहे. विद्यार्थी म्हणून सुद्धा माझं जीवन मर्यादित आहे, नोकरदार म्हणून सुद्धा आहे. नोकरदार माणसाला सुद्धा एक 12 तास त्याच्या कामाचे आहेत, पण ते 12चा 13 होत नाही म्हटल्यानंतर त्याला त्याच्यातले 8-10 तास जर समजा उद्या आजच्या कष्टाच्या पद्धतीप्रमाणे 12 तास जर कष्ट करावे लागत असतील किंवा 8 तास कष्ट करावे लागत असतील, काय जे असेल ते 8-10 तास ॲव्हरेज धरू आपण, तर उरलेल्या वेळेचा त्याचा विनियोगाचं ठरतं की यातला व्यायामाला किती द्यावा, घरच्यांना किती द्यावा, हे नियोजनाकडे येतं आपोआप. जर एकदा वेळ मर्यादित आहे हे ठरलं तर नियोजनबद्ध काम होतं. ते नोकरदाराचं सुद्धा होतं. मग असं आरडाओरडा होत नाही, तुम्हाला आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही होईल, होतं सगळे. जर एकदा हे मर्यादित आहे हे माहिती नसेल आणि जर त्याप्रमाणे नियोजन झालं नसेल तर तुमच्या नियोजनामध्ये तुम्ही आम्हाला आठवड्याचा 1 दिवस सोडलेला नाही किंवा दिवसातलं 1 तासभर किंवा अर्धा तास सुद्धा दिले नाही, अशी जी तक्रार किंवा अस्वास्थ्य येतं ते केवळ मर्यादिततेचं तत्व आणि त्याचे पुढे जे करायच्या कृती आहेत ते न केल्यामुळं ते झालेलं असतं, ते असं लक्षात येईल. मग स्वतःची समृद्धी आहे, एक चांगल्या तऱ्हेची स्वसमृद्धी म्हणतो मी त्याला साध्या भाषेमध्ये. स्वसमृद्धी हा जो एक विषय आहे. समृद्धी म्हणजे अलीकडे सगळं काय ते पैसा इस्टेटी असं झालेलं आहे. स्व म्हणून काहीतरी माझं स्वरूप आहे, त्याचं मी समृद्ध करण्याचं काम करतो आहे. त्या खोलात मी जात नाही आता, पण त्याच्यासाठी निदान वाचन, श्रवण, मनन काहीतरी करून स्वतःला समृद्ध होत आहेत, या अर्थाने समृद्ध म्हणतो. आपल्याकडे अनेकदा होतं की सल्ला घरात काही घडलं तर आपण कोणाकडे सल्ल्याला जातो तिथे स्वसमृद्धी म्हणजे काय ते लक्षात येईल. एखादा प्रसंग आला, काय करावं, आपण घरात 5 माणसं असतात, त्यातल्या कोणाला विचारतो काय करावं हे, त्यावर स्वसमृद्धी म्हणजे काय कल्पना येईल. त्यांनी ती मिळवलेली आहे, ती जाणकारपणा असेल, अनुभवाने मिळवलेली असेल, विचाराने मिळवलेली असेल, चिंतनाने मिळवलेली असेल, सगळ्यांनी मिळवले असेल. ते करायला तो नोकरदार असला किंवा म्हणजे मध्यमवयीन मनुष्य असेल तरी त्याला या एका तत्वाचा उपयोग होईल. आता हे जर एक जाणलं तर मग आत्ता आपण म्हटलं तसं त्याही माणसाला वाचन, श्रवण, जप, पूजा हे लागू आहेच. त्याच्या जपाला वेळ किती, पूजेला वेळ किती, हे त्याचं ठरेल. ह्याला एक नियोजनाचं स्वरूप येईल. आणि ते जर जाणलं तर हा जीवनवेद आहे. हा जीवनवेदाचं एक तत्व फक्त आपण जाणलं तर ते नुसतं मर्याद अमर्याद एवढा एकच फरक आपण लक्षात घेतलेला आहे. तर मग महिन्याला, आणि आपलं होतं महिन्याला, आपण पहा की महिन्याला जेव्हा मनुष्य बाजार करतो त्यावेळेला महिन्याच्या बाजाराला तांदूळ, गहू, ज्वारी, ज्यांना महिन्याचं धान्य भरायची सवय, ज्यांचं ते वर्षाचं भरलेलं असतं त्यांचं सोडून द्या क्षणभर, पण इतर वस्तू असतील तर गहू, तांदूळ, ज्वारी काय जे आणायचं आहे ते 10-10 किलो आणेल. मीठ, तिखट, मोहरी, तेल काय असं काय असेल 1/2 किलो आणेल, अर्धा किलो आणेल, तसं आणतोच ना. जीवनाचा वेळ मर्यादित आहे हे जर जाणलं नाही समजा तर मग अशी सांगितलं तसं अकारण संचय, खरेद्या, खर्च, दिवसाचा व्यय असंतुलित. थोडंसं कठीण विषयाकडे आपल्याला जावं लागतं पण काही इलाज नाही, आपण सोप्या उदाहरणांनी ते अधिक सोपं स्वच्छ करून घेऊ. अस्वास्थ्य येतं. अस्वास्थ्य येतं याचं कारण काय तर मगाशी सांगितलं ते तांदूळ, गहू, ज्वारी 10 किलो, मीठ, तिखट, मोहरी 1/2 किलो, ह्याच्याऐवजी ते 10 किलो नाही 5 किलो प्रातिनिधिक स्वरूपात लक्षात घ्यायचं. मग आता एवढी जर मोहरी घरात आली तर ती तडतडणारच. एवढं मला म्हणायचं, बाकी काही नाही. आपण लक्ष याला अस्वस्थ म्हणतो. आता आपण आपली निवृत्त माणसं विचारत घेऊ. मी 1-2-3 असे गट पाहिले साधारणपणे मोगम म्हणून निवृत्त माणसं आहे. तर आता आपण झालो ना तिथून निवृत्त. निवृत्तांची संघटना आहे, तिथे जा, तिथे काही काम असेल तर करा, ते त्यांचं ठीक आहे, म्हणजे असूही शकतं. अशा स्वरूपाच्या काही संस्थांमध्ये आहे तसं. पण ते जर नसेल तर जिथून निवृत्त झालो तिथे चक्कर मारून यायची.
म्हणजे आपल्याला आयुष्यात वेळ कमी आहे. त्या ऑफिसमध्ये बोलावलं का नाही, आपण चक्कर मारायला जाऊ, तिथे चक्कर मारणं, तिथे काहीतरी जाऊन ऑफिसमध्ये झालं का नाही झालं का चर्चा करणं. आमच्या वेळेला असं होतं, मी असं करत होतो, तसं करत होतो. ते काय करत होते ते बाकीच्यांना माहितीच असते खरं म्हणजे. ते कशाला सांगायचं आपण जाऊन, मग ते आणि ते काहीतरी सांगा. किंवा काही लोक ही संघटनांची वगैरे कामं करतात, युनियन संघटना वगैरे अशी कामं करतात. तर ते त्याच्यानंतरही पुन्हा ते लोक म्हणतात तुमचा उपयोग आहे, तुमच्या मागे एवढा अनुभव आहे, अमुक आहे तमुक आहे, हे सगळा भुलभुलैया असतो. नंतर काय उपयोग नसतो त्यांचे, त्यांना प्रश्न मिटवावे लागतात. ऑफिशियली कोण काय काय आत घेत नाही, काय नसते. पण तो आपल्याला द्यावा असला असं वाटतं त्यांना, मग तिथे जावं असं वाटतं. मग ते पहिल्यांदा ते एखाद्या वेळेला चहा वगैरे देतात, मग मिळाला का नाही वगैरे सो चौकशी करत नाही. हे साधारण ओळखावं आपण काय ते. तेव्हा आपण आपली अप्रियता वाढवण्यात काय अर्थ नाही. बरं, आपल्याला जर समजा आपण निवृत्त झालेलेच आहोत, तर मग आता आपल्याला वेळ उलटा मागं दिला गेला नाही आहे. त्यावेळेला आपण तक्रार करत होतो, माझ्या मागं असं काम आहे, माझ्या मागं तसं काम आहे, ऑफिसचं काम आहे, असोसिएशनचं काम आहे, अमुक आहे तमुक आहे. आता तुमच्या मागं काही काम नाही ना, म्हणजे आता 10 तास द्या ना देवाला, काय द्यायचे ते 8-10 तास काय जे मिळाले आता ते त्या देवाला द्या. ते जे काय राहिले ते भरून काढून आता बॅलन्स करू. आपण बॅलन्स करायला आता शक्य आहे ते. तर मग व्यायाम, विश्रांती, आपली तंदुरुस्ती, सामाजिक काही काम असेल की ज्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही, असं वेगळ्या स्वरूपाचं असेल, ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीचं असेल, काही आपला छंद असेल, काय असेल, तर त्याला ते वाचनाला असेल कशाची घालवा. पण उगाच व्यापळ गप्पात आणि जुन्या आठवणी असं तसं, त्यावेळा कसं होतं, त्यावेळा आता कसं आहे, ते त्यावेळा तसं कसं होतं ना आता कसं आहे, हे काही मिटलेलं नाही आतापर्यंत कधी कोण. वर्षानुवर्ष झाली ते तसंच आहे. प्रत्येक पिढीला सांगते की आमच्या वेळा असं नव्हतं, तर तुमच्या वेळेला तसं होतं, आता कसं असेल तसं, तुमच्या वेळेला तसं होतं तसं तुम्ही आहात का, आता काय फार विचार करायला नको त्याच्यावर. तेव्हा हे सगळं एकदा वेळ मर्यादित आलाय की नाही की सगळं गणित बदलतं. आणि ज्याला बरोबर गणित बदलता येतं त्याला आपला प्रवास पूर्ण करता येतो, किंवा जे काही गाठायचं आहे ते गाठता येतं. तेव्हा हे सगळ्या दृष्टीनं आता आपण विचार करावा. मी आपल्या वेळ मर्यादित आहे, त्या मर्यादित वेळेमध्ये मला एक सांगायचं होतं. वेळ मर्यादित आहे परत, त्यामुळे त्या मर्यादेमध्ये सगळ्यात आपल्याला कोण काय शिकवित असेल त्याच्याकडे आपलं लक्ष असावं असं मला म्हणायचं आहे. हे मर्यादित आहे हे शिकवणारी सर्वात महत्त्वाची वस्तू कोणती असेल, विषय कोणता असेल, विचार कोणता असेल, तर तो श्वास. मला त्याबद्दल सांगायचं, खरं सांगायचं श्वास. खरं सांगायचं तर वेळ मर्यादित आहे ह्याचा अर्थ काय, सगळ्याचा संकलित अर्थ शेवटी काय मूळ की श्वास मर्यादित आहेत. ते 10,000, 50,000, लाख काय काय कोटी काय म्हणाल ते, पण ते श्वासच आहेत शेवटी, तेच मर्यादित आहेत. तेच जर कमी जास्त झाले असते तर ही वेळ आपोआप वाढली असते. आपण मागे पाहिलं 2 श्वासातलं अंतर, एवढाच आपलं आयुष्य असा आपण विचार केला. तेव्हा तिथे जो आपण विचार केला त्याचा खरा आपल्याला होणारा उपयोग हा श्वासावर लक्ष असणं हा आहे. तेव्हा श्वासाचा ज्याचा अभ्यास झाला त्याचा खरा अभ्यास झाला, त्याला वेळेचा अर्थ कळला काय तो. कारण वेळ म्हणजे ह्या श्वासांची बेरीज. किती जे श्वास आहेत त्याची बेरीज म्हणजे वेळ. ज्याला आपण वेळ मर्यादित आहे, वेळ जास्त आहे, वेळ कमी आहे, सगळं जे काय म्हणतो आहोत ते म्हणजे ह्याची बेरीज कमी जास्त आहे एवढंच म्हणतो आहोत वेगळ्या भाषेमध्ये. तेव्हा ही जी आहे हे श्वास काय शिकवतो याच्याकडे लक्ष असावं. श्वास आपल्याला बरंच काही शिकवत असतो. म्हणून विचारगीतेमध्ये श्वासावरती श्वासाची जाणना असे मुद्दाम आपल्याला आवर्जून समोर ठेवलंय. तेवढं आहे, देवा असं शोधितो जगती श्वासाची जाणना असे, मिळते का कुठे काही जेथे जे ठेविले नसे. तर आपण शोधून काढावं की हे श्वास काय आहे. तर मी त्याला ईश्वरी देणं असं समजतो. ईश्वरी देणं आहे अक्षरशः श्वास म्हणजे. आम्हाला नाही घेता येत, तो येतो म्हणून घेता येतोय म्हणूनच. तेव्हा ते ईश्वरी देणं आहे. शांतपणे कसं यावं आणि शांतपणे कसं जावं हे जर कोण शिकवित असेल तर श्वासासारखं कोणी शिकवित नाही. आपल्याकडे कधी एखादा माणूस सुद्धा असेल, तो शांतपणे येतो, शांतपणे जातो, त्याच्या येण्याचा गलबला नाही, जाण्याचा गलबला नाही. असं पण काही माणसांचं असतं, हा मान्य. पण सगळ्यात महत्त्वाचं असं कोणाचं असतं तर श्वासाचं असतं. तो शांतपणे येतो, शांतपणे जातो, तो ते शिकवतो. तर तो येताना आपण जर कोणत्याही प्रकारे आवाज करणार नसू तर त्याचा स्वतःचा एक आवाज असतो. त्यातून निर्माण होणाऱ्या जपाला सोहम म्हणतात. आपला जो सोहम जप आहे तो खरा त्यावर अवलंबून आहे. आपण विचार करून स्वतः प्रयोग करून पाहावा की येताना तो 6 म्हणत असतो, जाताना जो आवाज होतो त्याला हम म्हणतात. त्याला म्हणतात ते होत नाही. तोंड उघडलं तर आवाजाची पद्धत आहे. आत काहीही आवाज नाही, कुठल्याही स्वरयंत्राचा काही तुम्ही प्रयोग करायचा ठरवलेलं नाही, तर त्याचं काय राहील तर श्वासावर हे होईल. श्वासावर आपल्याला सोहम ऐकू येईल. तर त्याचं एक प्रमाण आहे, म्हणून ते प्रमाण काढलं. तर जातानाचं जे प्रमाण आहे
श्वासाबद्दल आणखीन थोडे चिंतन करून पहा की श्वास येताना शुद्धी घेऊन येतो आणि जाताना अशुद्धी घेऊन जातो. किती काम चालू आहे त्याचं. आपल्या केवढ्या मोठ्या भगवंताची आणि केवढ्या मोठ्या विश्वासा कदाचित परिचय नसतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. कोण असा माणूस आहे बिनश्वासाचा बसलेला आहे? कोण नाही. सगळे श्वास करतायत, श्वासाचं काम चालू आहे. तर श्वासोच्छ्वास जो काम चालू आहे तो काय करतो ह्याच्याकडे जर लक्ष दिलं तर आयुष्यातलं केवढं तरी काम होईल की तो भगवंताचं एक संदेश घेऊन आल्यासारखा, शुद्ध संदेश घेऊन आल्यासारखा येतो. आणि आपण काय आपल्याकडे जे अहम रूपाने सगळं जगण्यासाठी दिलेलं, थोडं अशुद्ध केलेलं आपण जगण्याने जे काय आहे ते घेऊन जातो. पुन्हा परत शुद्ध घेऊन येतो, परत अशुद्ध घेऊन जातो. त्याचं काम कसं चाललं ह्याच्याकडे आपण लक्ष ठेवावं. तेव्हा जो भौतिकदृष्ट्या वायू येतो तो वायू म्हटलेला नाही, त्याला प्रभंजन वायू असं म्हटलेलं आहे. जी जाणकार आहेत मंडळी त्यांना माहितीच असतं की ह्याला प्रभंजन वायू म्हणतात. हा वायू आपला नेहमीचा भौतिक वायू, ज्याला आपण नेहमीचं काय प्राणवायू वगैरे म्हणतो, त्या अर्थाने नाही. थोडंसं आपल्यासमोर हे ठेवलंय. आपण अधिक विचार करणारे आहात, आपल्याला सगळा विषय माहिती असेल, पण ह्याच्यामध्ये जे मूळ आहे ते एवढ्यासाठी आहे की बाहेरची सर्व परमेश्वराने ठेवलेली शुद्धता आपल्यात आणून देणं आणि आपण काही शरीर व्यापारामुळे निर्माण केलेली अशुद्धता घेऊन जाणं, हे काम तो शांतपणे करतो. कुठलीही येण्याची त्याचं हे नाही, आवाज नाही, त्याचं म्हणणं नाही काही. जो निर्माण होतो तो सहा. तो सहा कोण? हा ह्याला सांगायला आलेला आहे. तो सहा म्हणजे भगवंत. तर तो आत भगवंत येतो आणि जाताना असाच निघून जातो, अशुद्धी घेऊन निघून जातो. तो आमची अशुद्धी आहे. खरं सांगायचं तर सर्व अशुद्धीचं सार अहंकार आहे. तो अहम आहे त्यातला. तो घेऊन जातो. त्याचा आवाज येतो तो आपल्याला. आपण जर शांतपणे बसलं तर आपल्या लक्षात येऊ शकेल हे काय चालू आहे. आपल्याला एक साध्या भाषेमध्ये बनायचं असेल तर प्राणवायू आपल्याला पुरवतो, जगण्याची एक मर्यादित सात्विक संधी देतो. जगण्यासाठी मर्यादित स्वरूपाची आहे, मान्य, त्यालाही मान्य आहे, पण सात्विक संधी तो आपल्याला देतो. आणि परत जाताना रजतनात्मक आपले सगळे कार्बन घेऊन जातो. हे गोळा केलेत त्याचा. दरम्यानच्या काळात जी कर्म केली त्या कर्माचे सगळे हे घेऊन गेला. माझ्या दृष्टीनं तर नेहमी विश्वासाकडे परमेश्वराचं इन्स्पेक्शन म्हणून समजतो. आपण कसं समजतं मला माहिती नाही, किंवा कसा श्वासाचा विचार केला माहिती नाही. मी म्हणतो की हे परमेश्वराचं डेली सुद्धा नाही, मुमेंट टू मुमेंट इन्स्पेक्शन आहे. परमेश्वर आधी येतो आणि जातो. तो अंतर्याम चेक करून जातो. साध्या भाषेमध्ये इन्स्पेक्टर येतो आणि सगळं आतलं सगळे काय अकाउंट्स असतील तर अकाउंट, काय ऑफिस असेल तर ऑफिस, काय असेल ते चेक करून जातो. तसा तो अंतर्याम चेक करून जातो. प्राणवायू येतो त्यावेळेला, तो आपला वायू येतो त्यावेळेला. तेव्हा तो श्वास येतो, तो सगळं चेक करतो. कोणकोणत्या परिस्थिती आत कशी काय आहे, कितपत सुधारले, कितपत बिघडले, अंदाज घेतो, सगळा निघून जातो. तर त्याचं तो काम करतोय. आता मलाच सावध राहायला पाहिजे की ही परिस्थिती कशी असेल, कशी ठेवावी, किंवा आणखीन काही फरक पडता येईल, करता येईल का चांगला, यासाठी तेव्हा तो अंतर्याम चेक करून जाणार आहे. योग्य जगण्याचा किंवा शांत जगण्याचा आपण अभ्यास करतो आहोत का नाही? कारण श्वासाला स्वतःची गती आहे. तो त्याच्याच गतीने येतो आणि त्याच्याच गतीने जातो. उत्तम जगण्यासाठी आपल्याला लागणारी जी मदत आहे, आपल्या जीवनाचं समजा आपल्याला स्तर चांगला करायचा आहे, तो काय करता येण्यासारखं शक्य आहे, सर्वात खरं काय करणं आवश्यक आहे, तर आपण भगवंताशी जोडलेलं असणं आवश्यक आहे. तर ते जोडण्याचं काम हे सोहम करत असतं की आपण आणि भगवंत याच्यामधलं हे नातं आहे सोहम. हा मी सांगणारा तो जो येतो, तो येतो आणि सांगतो की मी आहे, मी भगवंत आहे, तुझ्यामध्ये वास करतो, हे सांगतो आणि निघून जातो. तर हेच सोहमचं स्वरूप आपल्या समोर असलं तर मग आपण जर नुसते बसून राहिलो तरी हा जपच चालू आहे. म्हणून तो त्याला अजपा म्हटलेला आहे. हा आपण करीत नाही ना, म्हणून तो अजपा. आम्ही करतो ते आमचे जे काही नामं असतात त्या पद्धतीने आपापल्या नामाने करतो. तर दुसऱ्या बाजूने आणखीन एकदा परत ह्याच्याकडे पाहावं तर आपल्या लक्षात येईल की मर्यादित असलं तरी त्याचा जर दर्जा सुधारलेला असेल तर ते जगणं मुक्त करू शकतो. मर्यादित असू दे, तो 10 वर्षाचे 25 वर्षाचे काय असू दे. महाराजांच्या याच्यात आपण चरित्रात वाचलं असेल त्या मुलाचं आयुष्य किती कमी होतं, पण तरीसुद्धा ते महाराजांशी जोडले गेलेले आहे, ते भगवद्गीतेशी जोडले गेलेले आहे, ते ज्ञानेश्वर महाराजांशी जोडले गेलेलं आहे, निष्ठेने शरणागतीने महाराजांशी जोडलं गेलं. हे जोडले गेल्यावर ते आयुष्य मुक्त करणार राहतो. मुक्त जीव झाला, तो जीव मुक्त झाला असं जे महाराज म्हणाले. हा किती वर्षाचा जीव मुक्त झाला? तो 30 वर्षाचा, 15 वर्षाचा, 19 वर्षाचा मुक्त होतो.
आणि 70चा सुद्धा मुक्त होईलच असं नाही. याच्यातला जो फरक आहे हा जीवनाची क्वालिटी बदलण्याचा आहे. ती क्वालिटी कोणती बदलू शकते? तर माझ्या जे मी करतो त्याला भगवंताचं स्मरण जोडलेलं आहे, अनुसंधान किंवा भगवंताचं स्मरण जोडलेलं आहे. हे स्मरण कोण देणार मला? माझ्यासमोर एखाद्या प्रवचनाचं पुस्तक आहे, वाचलं तर भगवंताचं स्मरण झालं, ठीक आहे. पण पुस्तक मिटून ठेवल्यावर माझी अडचण आहे. त्यापेक्षा ते श्वासाने तो जो 6 अहम जो येतोय तो मला जर सारखं मला भगवंताचं स्मरण देतो याचं जर भान राहिलं तर केवढं काम होईल. तो म्हणतो अरे मी आलो, भगवंता आला, सांगून गेला, नुसता नाही गेला, माझ्यातली अशुद्धी घेऊन गेला, मला जाणीव देऊन गेला. तर या दृष्टीनं पाहिलं. आणि दुसरे एका दृष्टीनं पहा, आजच्या व्यावहारिक दृष्ट्या एक यंत्र आहे आपल्याकडे, जसं एखादं वस्तू आणलेली असती, काही भाड्याने आणलेली आहे वस्तू, तशी खरोखर सांगायचं तर भाड्याने दिलेली वस्तू आहे, घेऊन जाणारच, मालकच घेऊन जाणार आपली आपली वस्तू. तर तसं ही वस्तू घेऊन जाणार, पण सर्व्हिसिंग मात्र तो करतोय रोजच्या रोज, ओके नाही. या वस्तूचं सर्व्हिसिंग ते आहे. तो प्राणवायू म्हणजे काय आहे शेवटी? तो स्वयं येतो म्हणजे जातो म्हणजे काय करतो? तर आपल्या शरीर यंत्राचं तो मुवमेंट टू मुवमेंट सर्व्हिसिंग सुद्धा करून जातो. म्हणून तो सगळं टिकून आहे. तर सर्व्हिसिंगमध्ये फरक पडला की पळावं लागतं आपल्याला माहिती. तर आपण सावधान असावं की आम्ही त्याचं सर्व्हिसिंग सुद्धा करीत नाही. खऱ्या अर्थाने सर्व्हिसिंग तो करतो. आम्ही फक्त रंगरंगोटी करतो, सर्व्हिसिंग तो करतो, ज्याच्यामुळे जिवंत राहतं. तेव्हा आणि सरळच आहे ना, मी आंघोळ केल्याने स्वच्छ राहतो, पण मी श्वासाने जिवंत राहतो, हा फरक आहे ना. हां, मग तेवढा लक्ष ठेवून झालं म्हणजे बाकी आता मी तपशील सांगेन. तेव्हा हे जर आलं तर प्रतिक्षणी मी भगवंताचा आहे याचं भान देण्याचं काम सोहम जप करीत असतो. म्हणून सोहमबद्दल एवढं सगळं सांगितलेलं आहे. आणि शेवटी ते तिथे येतं, ते सगळ्या संतांचं आणि सगळ्यांचं म्हणणं शेवटी तुझा अभंग होता समर्थांचा, ज्याच्यात आपण कधी जाऊ शकलो नाही, त्यात शेवटी सोहम्सला विसरलास असं म्हटलंस. विसरलास तर विश्रांतीचं स्थळ घालवून बसशील असं म्हटलेलं आहे. हे विश्रांतीचं स्थळ आहे, त्या ठिकाणी तो येतो जातो, ते विश्रांतीची जागा आहे. तर तिथे बस. एखादा पार असतो विश्रांतीचा, माणसं बसतात तिथे पारावर शांतपणे, वारं शांत छान चाललेलं असतं, कुठली वर्दळ नाही, काही नाही, काही नाही. ते कसं विश्रांतीचं स्थळ आहे असं आपण म्हणतो. तसं आपल्या अंतर्गत एक विश्रांतीचं स्थळ आहे. मर्यादित जीवन असलं तरी किती उत्तम करता येतं, यासाठी होणारी सर्वात मोठी मदत श्वासाची आहे. तर तेवढं लक्षात ठेवलं तरी आपल्याला ह्या सगळ्याचा उपयोग होऊ शकेल. प्रतिक्षणी मी भगवंताचा आहे हे भान झालं आहे, त्याच्या कृतीवर परिणाम व्हायलाच पाहिजे. मी भगवंताचा आहे ह्याचं ज्याला भान आहे त्याला आपोआप त्याच्या कृती मी निश्चिंत राहू शकतो, कारण मी भगवंताचा आहे. काळजीचं मला कारण नाही, चिंतेचं कारण नाही, अस्वस्थतेचं कारण नाही. जे जे माझे म्हणून जे प्रश्न आहेत ते सगळे मी भगवंताचा आहे याचं विस्मरण झाल्यामुळे निर्माण झालेले. मी भगवंताचा आहे याचं स्मरण झालं तर कृती तर बरोबर होतीलच, पण त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे माझे जे ते स्मरण आहे त्याच्यामुळे त्या कृतींचा दर्जा वाढेल, त्या योग्य तऱ्हेच्या होतील. म्हणजे हे होण्यासाठी आपल्याला या सगळ्यात मोठी मदत होणारी आहे. एरवी याच्यावर आपण कधी चर्चा केली नाही आजपर्यंत इतक्या वर्षामध्ये, पण ती आज या निमित्ताने केली. आणि ती जो जाणतो ते ज्याला जीवन म्हणजे आपण हा जीवनवेध समजून घेतो आहोत, तो जीवन जाणायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला जाणणं, सावधान राहणं, कृतिशील असणं, हे सगळं जर एकत्रित शिकायचं असेल तर श्वासाकडून शिकता येईल. त्याच्या कृतिशीलतेत कधीही अंतर नाही. सगळ्या बाजूनी तो सावधान कायम आहे. सगळ्या बाजूने आपण बघा, जे मला करायचं आहे ते तो करतोय, एवढं जरी आपण पाहिलं तरी खूप होईल काम. संतांच्याकडे बघून जगता येतं ते तेवढ्यासाठी की जे मला करायचं आहे ते प्रत्यक्ष करतातच आहेत. आता मी कसं करायचं एवढाच फक्त प्रश्न आहे. सावधान ते राहत आहेत, मी कसं राहायचं हा प्रश्न आहे. ते अखंड कार्यरत आहे, मी कसं राहायचं हा प्रश्न आहे. असं जसं इथे सोडवलं जातं तसं श्री श्वासावर स्वतःच्या पुरतं सोडवलं जातं. म्हणून तो आपल्याला ती शक्ती देतो. मग तिचं ते माप काढलेलं आहे. म्हणजे हे काय होऊ शकेल, संबंध दिवसामध्ये 24 तासामध्ये माणसाचे काय होऊ शकेल हे काढलेलं आहे. तर त्याला समर्थाने जे म्हटलं 21,600 जपा तुझी नेमून दिलेली आहे, ती आपण करून पाहिली का? तर करून पहा, खरोखर तेवढीच होते. ती जी दिलेली आहे ती तेवढी होते. उरलेल्या वेळा आपण जागे नसतो म्हणून आपल्याला कळत नाही, पण जागेपणी जर काढून पाहिली तर बरोबर. तर आत्ता आपण श्वासाला हे लावून म्हणजे घड्याळ ठेवले, त्यांना प्रयोग करायचा त्याने लावून बघावं, की प्रयोग करायचा असेल तर लावून बघावं की जर आणि बघा की त्या शांततेचा परिणाम आपल्या चित्तावर आपोआप होतो.
जे मेंदूचा प्रश्न आहे तो मेंदूचा प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य श्वासाच्या नियमिततेतच आहे पहिल्यांदा, आणि मग येणाऱ्या बाकीच्या वायू आणि त्यांच्या मदतीत सगळ्या आहे, भगवंताच्या स्मरणामध्ये आहे. तर हे काम त्याचं आहे. आपण जर इथं सेकंद लावून बघितला तर आपल्या लक्षात येईल की बरोबर 2 सेकंदामध्ये 2 सेकंद लागतात त्याला जायला, आणि बाहेर यायला 2 सेकंद लागतात. प्रयोग करून पाहिला तर 4 सेकंदाचं काम आहे. संबंध दिवसाचे 86,400 सेकंद एकत्र केले, 600 सेकंद एकत्र केले, त्याला 4ने भागलं तर बरोबर 21,600 श्वास मिळतात. ते म्हणून तो जप सोहम जप 21,600 म्हटलेला आहे. ते अजपा काय होईल, तो 21,600 होईल. ती अत्यंत शांत गतीने चाललेली असते. ज्याची योगिक पल्स आहे त्याची ठोका त्याच्याप्रमाणे चालतो. तिथे एक टक पडलं की इथे एक टक वाजतो फक्त, बस. योगिक पल्स 60ला 60 चालते ती, अशी नाडी चालते, ती योगिक पल्स आहे. तर तसं इकडे काय चालतं सोहमचं, तर 4 सेकंद, 2 सेकंद जाताना 2 सेकंद येताना, असं त्याचं क्रमाने चालतो. आपण प्रयोग करून बघायला हरकत नाही, आणलंय पण ते ऐकवता येईल एवढं नाही, आणि वेळ मर्यादित आहे बरं, त्यामुळे मी काही ते सांगत नाही. पण एकांती मौन धरून बैसे असं जर मनुष्य बसला तर तिथे हे कळू शकेल. आता त्याचा अंमल कसा करता येईल, आपण व्यवहारात पहा. त्याचा अंमल अशा पद्धतीने चालू आहे, तर श्वास कमी जास्त त्याची गती होते म्हणून घोटाळा होतोय काहीतरी. ती जर शांत राहील, ती काय आहे ती आता समजून घेतली, ती आपण एकदा करून बघावी, आणि तशी जर राखता आली तर बाकी सगळं राखता येतं. राग लोभ सगळं जे बाकीचं सगळं आहे ना, ते त्या एका अजपाला राखता येतं. तर तो राखला गेला की आपण जसं शांत बसलाय बघा, आपला श्वास कसा चाललेला असतो, आणि अशांत मनुष्य कसा श्वास चाललेला असतो तेव्हा तेवढ्यावर कळतं. ते एक एवढं छोटीशी कोण आहे त्याची, त्याच्यावर अजपावर काय चालेल ते कळेल. तर ह्यावरनं ते काढलेले आहे. ह्यावरून त्या 86,000 जे काय होतात 86,400 ते बरोबर 4-4च्या क्रमाने एवढे होतात. म्हणून सोहमजप 21,600 होतो असं म्हटलेलं आहे. हे नियमिततेला जीवन जरी मर्यादित असलं तरी ते नियमित करून त्याचा दर्जा वाढवण्यासाठी जर आपल्याला काय करायचं असेल तर एक उत्तम मार्ग आहे आपल्यासमोर ठेवला, तर आपण विचार करावा अशी प्रार्थना आपल्याला केली. आता ह्या जर भावनेनं जगलं तर ईश्वराचा विचार करा न करा, करणं तर कामच आहे. समजा नसेल एखाद्याला करायचा तर याचा विचार तर त्याला करायला हरकत नाही, हे तर काही बिघडत नाही. हे त्यांनी केलं तर त्याचं चित्त शांत राहील, त्याचा व्यवहार शांत राहील, त्याची कार्यक्षमता जास्त राहील, त्याच्या कृती योग्य राहतील, त्याच्या भगवंताला म्हणजे जे मूळ सत्व किंवा जी गोष्ट चांगली आहे त्याला अनुकूल कृती राहतील. इतकं सोपा मार्ग हा आहे, तर तो आपल्यासमोर असावा. तेव्हा हे काय होतं की मर्यादितपणे जर ते हे राहिलं सगळं श्वासाचं काम, तर एक श्वाससुद्धा हे काम करतो. तो जर व्यवस्थित गेलेला आणि व्यवस्थित आलेला असेल तर त्याचे जे जे परिणाम म्हणून आत्ता सांगितले तो एक श्वास करू शकतो. 4 खेपा घालून एखादं काम होतं, पण ते जर एक खेप घालून झालं तर काय होईल, ते सोहमचं प्रमाण आहे. आपण 4 खेपा घालतो तेव्हा ते काम होतं, सोहम 1 खेपेत ते काम करतो. फक्त तो तेवढ्या क्रमाने त्या शांततेने पाहिजे. मग आता तो त्याच्या शांततेने एकदा थोडा करून पाहायचा, मग तो हळूहळू मुरेल, जसा मुरेल तसं हे काम आपोआपच होत जाईल. तर असं होऊ शकतं. एवढं म्हणून ह्या संदर्भात आपल्याला एक पर्याय सांगितला की मर्यादित जरी जीवन असलं तरी मला त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करता येतं. मग विद्यार्थ्याला ते विद्यार्थ्याच्या परीने उपयोगी, नोकरदाराला नोकरदाराच्या परीने उपयोगी, जो वृद्ध असेल त्याला वृद्धाच्या परीने उपयोगी. तर असं होऊ शकतं. तर हे सगळं आपल्यासमोर ठेवलं थोडक्यात एका मुद्द्याबद्दल. आणि आता ह्यापुरतं मी थांबतो. आता आपले चाललेले जप आणि त्याच्याबद्दल. उद्या आपली वार्षिक जपाच्या सांगता आणि संकल्पाचा आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा आनंदाचा दिवस आहे. तर त्यामुळे ज्ञानेश्वरीचं आपल्याला काही ह्या महिन्याची नाही, आपल्याला कल्पना आहेच. दुपारी 4 ते 6 या वेळेत बरोबर 4ला हे सुरू होईल आणि 6ला 6च्या 5ला 5:15ला संपेल. मग पुढे खिचडी प्रसाद होईल आणि त्याला जपात भाग घेतलेल्याने ज्यांनी कोणाच्या मार्फत सुद्धा जप कळवला असेल, कोणी फोनवर कळवला असेल, ज्यांना आपल्याला निरोप देता येईल त्यांना सगळ्यांना द्या, सगळ्यांना यायला सांगा. ज्यांनी भाग घेतलेला नाही त्यांनी सुद्धा या. ह्या संगतीच्या किंवा अर्पणाच्या किंवा ह्याच्या कार्यक्रमाला जपात भाग घेण्याची अट नाही. तो संगतीचा कार्यक्रम आहे, काय चाललेला आहे ते बघायचं आहे, तर तो सुद्धा त्यात असल्यासारखा आहे. त्याने अवश्य त्याला यायला हरकत नाही. त्याला ते पाहून बुद्धी झाली नाम घ्यावं
नाही बुद्धी झाली तरी चालेल. नाम घेतलेलं पाहिलं तरी पावन होईल मनुष्य. त्यामुळं त्याला त्यासाठी ते आमंत्रण आहे. त्याने अगत्य नाम न घेतलेल्याने किंवा यात भाग न घेतलेल्याने ते करीत असतील, दुसरीकडे देत असतील, करीत असतील, मोजत नसतील, अनेक प्रकार असू शकतात. हे सगळं गृहीत धरून त्यांना पण हे मनापासून आमंत्रण आहे. तेव्हा ते झालं. त्यानंतर नोंदवही बदललेली आहे, ती आता त्रैवार्षिक केली. शक्यतो सगळं थोडक्या ह्याच्यात आणण्याचं आणि युनिफॉर्म करण्याचं आणि कमीत कमी श्रमात कसं होईल हे बसवण्याचं हे वर्ष आहे सगळं. त्यातलं नोंदवहीचंही बदललेलं आहे. तर ती उद्या आता त्याचं ती महाराजांसमोर ठेवणं, हे प्रकाशन संतांच्या समोर ठेवण्याचं ते उद्याचं काम आहे. जपसंकल्पाची व्यवस्थित कल्पना यावी म्हणून आणखीन त्याच्यात भर घालून आता त्याची नवीन आवृत्ती गेली 2 महिने ते नाही आहे, तर ते आता उपलब्ध उद्या होईल. त्या आणतील अशी अपेक्षा आहे. त्यांना त्यात यश येईल. यानंतर तर उद्या जे येणारी मंडळी आहेत त्यांना ते ह्या नोंदवही किंवा ह्याच्यातलं जे लागेल ते अर्थातच नेहमीप्रमाणे शुभेच्छा म्हणून विनामूल्य असेलच. तर इतर कोणी जी मंडळी असतील त्यांना आपण हा निरोप द्यावा, वेळेची कल्पना द्यावी आणि पुढच्या वर्षीपासून मात्र ह्याची वेळ निश्चित केलेली आहे हे आपल्याला आत्ता एकदा सांगून ठेवतो. आठवणीसाठी उद्या परत एकदा सर्वांसाठी सांगेन की 12 जुलैला वर्ष संपतं, 13 जुलैला नवीन सुरू होतं आहे. तर 12 जुलैच्या सकाळी 9 ते रात्री 9 जप घेण्याची व्यवस्था आहे पुढच्या वर्षीपासून. आणि 13 जुलैला 4 ते 6 कार्यक्रम आहे, वार कुठलाही असू दे. म्हणजे ते एकदा सगळं आपल्याला जे रिफॉर्म करायचं होतं ते 10 वर्षांनी आज हे सध्या होतं आहे. आता यावर्षी मी पुढच्या वर्षीपासून हा व्याप राहणार नाही. बरोबर त्या दिवशी आपल्याला इथं संकल्प करता येईल आणि त्या दिवशीपासून लगेच नोंद आणि हे काम सुरू करता येईल. मध्ये गॅप जाती अनेक वर्ष, तिचा अनेक पर्याय काढून बघितले, ज्ञानेश्वरी ते एकत्र करून बघितलं, पण ते सगळं काही जमत नाही. म्हणून शेवटी हा पर्याय सर्वात उत्तम आहे. महाराजांसमोर ठेवून हा पर्याय आता आपल्या समोर ठेवलेला आहे की ह्याच्या पुढच्या वर्षी मात्र आपण लक्षात ठेवा की 12 जुलैला दिवसभर सकाळी 9 ते रात्री 9 आपलं जप कळवण्याची वेळ आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपल्या 13 तारखेला पहिल्या दिवशी जपाच्या वर्षाच्या 4 ते 6 कार्यक्रम ठरल्याप्रमाणे जो आता उद्याचं होणार आहे तो पुढच्या वर्षीपासून तसा होईल. नंतर वार्षिक लिखित जपाचाही थोडंसं मागे पुढे होत आहे, तर तेही आता काढलेलं आहे या वर्षापासून. या वर्षीच्या डिसेंबरला वार्षिक जपाच्या लिखित जपाची वेगळी सांगता होणार नाही. तो सगळा लिखित जप आपण तसाच पुढे चालू ठेवावा. पुढच्या वर्षीच्या 12 जुलैमध्ये तो सर्व जप मिळवून एकूण जप सांगावा. त्याची सांगता सर्व जपांची एकाच दिवशी 13 जुलैला होईल. एकाच दिवशी जप परत सुरू होतील. तर असं करण्याचा विचार आहे. त्याविषयी निवेदन आपल्याला माहीत असावं. तेव्हा एवढं सगळं सांगितलं आहे. उद्या आपल्याला सर्वांचं ह्या सगळ्या जपाच्या संगतीसाठी मनःपूर्वक आपल्या सर्वांना आमंत्रण आहे. सर्वांनी यावं अशी प्रार्थना आहे. मान 283 पद 134. काय होत राई दया सद्गुरूच्या पायी, काय होत राई दया सद्गुरूच्या पायी, काय होत राई दया सद्गुरूच्या पायी. ज्याच्या वचने संसार उठा उठी झाला दूर, ज्याच्या वचने संसार उठा उठी झाला दूर. काय होत राई दया सद्गुरूच्या पायी, काय होत राई दया सद्गुरूच्या पायी. देव धन संपत्तीशी तरी ते मिथ्या जड राशी, देव धन संपत्तीशी तरी ते मिथ्या जड राशी. काय होत राई दया सद्गुरूच्या पायी, काय होत राई दया सद्गुरूच्या पायी. देह
नाशवंत जाण देह करावा पण तरी तो नाशवंत जाण काय होत राई दया सद्गुरूच्या पायी काय होत राई दया सद्गुरूच्या पायी निरंजन म्हणे पार करू आता नमस्कार निरंजन म्हणे पार करू आता नमस्कार काय होत राई दया सद्गुरूच्या पायी काय होत राई दया सद्गुरूच्या पायी काय होत राई दया सद्गुरूच्या पायी जानकी वनस्मरण जय जय राम